मी कोण आहे? आत्मविचार म्हणजे सेल्फ एन्क्वायरी या विषयावरील प्रश्नोत्तर संग्रहाला मी कोण आहे असे शीर्षक दिले आहे. सुमारे 1902 मध्ये श्री एम शिवप्रकाशम पिल्लय या गृहस्थांनी भगवान श्री रमण महर्षींना हे प्रश्न विचारले. प्रश्न, मी कोण आहे? महर्षी म्हणतात, सप्तधातूंचे बनलेले हे स्थूल शरीर मी नव्हे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांचे ज्ञान करून घेणारी 5 ज्ञानेंद्रिये सुद्धा मी नाही. बोलणे, हालचाल करणे, ग्रहण करणे, मल विसर्जन करणे आणि उपभोग घेणे या क्रिया अनुक्रमे करणारी वाणी, हात, पाय, पायू आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय सुद्धा मी नाही. विचार करणारे मनही मी नाही. विषयांचे शेष संस्कार मात्र धारण करणारे विषय शून्य व क्रिया शून्य अज्ञानही मी नाही. जर यांपैकी काही मी नाहीये तर मग मी कोण आहे? महर्षी म्हणतात, वर उल्लेखलेल्या सर्वांचे नेती नेती म्हणजे हे नाही असे निराकरण केल्यावर जी केवळ चेतना उरते ती मी आहे. चेतनेचे स्वरूप काय आहे? सत चित आनंद हे चेतनेचे स्वरूप आहे. आत्मस्वरूपाचा लाभ केव्हा होईल? जेव्हा दृश्य जगत नाहीसे होईल तेव्हा साक्षी जो आत्मा आहे त्याच्या स्वरूपाची अनुभूती येईल. जग हे भासत असतानाही स्वरूप साक्षात्कार होणार नाही का? नाही होणार. का? द्रष्टा आणि दृश्य वस्तू ही दोरी आणि साप यांसारखी आहे. ज्याप्रमाणे आभासात्मक सापाच्या मिथ्या ज्ञानाचा, खोटेपणाचा लोप झाल्याशिवाय आधारभूत दोरीचे ज्ञान होणार नाही, त्याप्रमाणे हे जग सत्य आहे या समजुतीचे निराकरण झाल्याशिवाय आधारभूत आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होणार नाही. दृश्यविषय असलेल्या जगाचा लोप केव्हा होईल? सर्व प्रकारचे विज्ञान व सर्व क्रिया यांचे कारण असलेले मन जेव्हा शांत होईल तेव्हा जगाचा लोप होईल. मनाचे स्वरूप काय आहे? जिला मन म्हणतात ती आत्मस्वरूपात राहणारी एक अद्भुत शक्ती आहे. तिच्यामुळे सर्व प्रकारचे विचार उठतात. विचाराहून वेगळी मन अशी दुसरी वस्तू नाही. म्हणून विचार हेच मनाचे स्वरूप आहे. विचाराहून वेगळी जग अशी स्वतंत्र वस्तू नाही. गाढ झोपेत विचार नसतात आणि जगही नसते. जागृती आणि स्वप्न या 2 अवस्थात विचार असतात आणि जगही असते. ज्याप्रमाणे एखादा कोळी स्वतःमधून जाळ्याचे तंतू बाहेर काढतो आणि पुन्हा स्वतःच ओढून घेतो, त्याप्रमाणे मन स्वतःतून जग निर्माण करते आणि पुन्हा स्वतःतच विलीन होते. जेव्हा मन आत्मस्वरूपातून बाहेर निघते तेव्हा जग दिसते. म्हणून जेव्हा जग दिसते तेव्हा आत्मस्वरूप दिसत नाही, आणि जेव्हा आत्मस्वरूप दिसते तेव्हा जग दिसत नाही. जेव्हा मनाच्या स्वरूपाचा शोध एखादा मनुष्य सातत्याने घेतो तेव्हा मन मरते आणि आत्मस्वरूप तेवढे शिल्लक राहते. ज्याला स्वरूप म्हणतात तो आत्माच आहे. मन नेहमी कोणत्या तरी स्थूल पदार्थावर अवलंबून राहते. ते एकाकी राहू शकत नाही. मनाला सूक्ष्म शरीर किंवा जीव असे म्हणतात. मनाचे स्वरूप जाणण्याचा मार्ग कोणता? या शरीरात मी असा जो विचार उठतो ते मन आहे. शरीरात मी हा विचार कुठून उठतो याचा जर एखाद्याने शोध घेतला तर तो हृदयात उठतो असे त्याला आढळून येईल.
तेच मनाचे उत्पत्ती स्थान आहे. मी असाही जरी एखाद्याने विचार केला तरी तो त्याच ठिकाणी पोहोचेल. मनात उठणाऱ्या सर्व विचारात मी हा विचार पहिला आहे. हा उठल्यावरच इतर विचार उठतात. मन कसे शांत होईल? मी कोण आहे या विवेकाने. मी कोण आहे हा विचार इतर सर्व विचारांचा नाश करील आणि पेटलेल्या चितेला हलवून अधिक प्रज्वलित करण्यास वापरलेल्या काठीप्रमाणे तोही विचार शेवटी नष्ट होईल. मग आत्मस्वरूपाची अनुभूती येईल. मी कोण आहे या विचाराशी अखंड एकनिष्ठ राहण्याचा उपाय कोणता? इतर विचार उठले असताना आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊ नये, तर असा शोध घ्यावा की हे विचार कोणाला येत आहेत. किती विचार उठतात हा प्रश्न महत्त्वाचा नाही. जसा जसा एक एक विचार उठेल तसा तसा चिकाटीने आपण शोध घ्यावा की हा विचार कोणाला आला आहे. यावर मला असे उत्तर मिळेल. त्यावर जर असा प्रश्न केला की मी कोण आहे, तर मन आपल्या उगमाकडे परत फिरेल आणि उठलेला विचार लोप पावेल, शांत होईल. या सतत अभ्यासाने मनाला आपल्या उगमस्थानी स्थिर होण्याची कला साधेल. जेव्हा सूक्ष्म मन मेंदू आणि इंद्रिय यांमधून बाहेर पडते तेव्हा स्थूल नामरूपे दिसू लागतात. मनाला बाहेर पडू न देता हृदयात स्थित करण्याच्या प्रक्रियेला अंतर्मुखता म्हणतात व बाहेर जाऊ देण्याच्या प्रक्रियेला बहिर्मुखता म्हणतात. अशा रीतीने जेव्हा मन हृदयात स्वस्थ होते तेव्हा मी हा विचार केंद्र लोप पावते आणि अखंड असणारा आत्मा प्रकाशत राहतो. कोणतीही गोष्ट करताना माणसाने मी करतो या अहंकारास थारा न देता ती करावी. माणूस जर असा वागेल तर सर्व शिवस्वरूप ईश्वर स्वरूप असल्याचे त्याला दिसेल. मन शांत करण्यास दुसरे उपाय नाहीत का? विवेकाशिवाय इतर प्रभावी उपाय नाहीत. इतर उपायाने मन ताब्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास ते ताब्यात आल्यासारखे वाटेल, पण पुन्हा ते बाहेर जाईल. प्राणायामानेही मन निश्चल राहील, पण जोपर्यंत प्राणाचा निरोध असेल तोपर्यंत ते तसे राहील. तो पूर्ववत चालू झाला म्हणजे पुन्हा मन चंचल बनेल व पूर्वसंस्कारानुसार भटकत राहील. मन आणि प्राण या दोघांचे मूळ एकच आहे. वस्तुतः विचार हे मनाचे स्वरूप आहे. मी हा विचार मनाचा पहिला विचार आहे आणि तोच अहंकार आहे. जिथून अहंकार निघतो तिथूनच प्राणही निघतो. म्हणून जेव्हा मन शांत बनते तेव्हा प्राणायाम होतो आणि जेव्हा प्राणायाम होतो तेव्हा मन शांत बनते. गाढ झोपेत मात्र जरी मन शांत असते तरी प्राणांचे स्पंदन थांबत नाही. देहाचे रक्षण व्हावे आणि इतर लोकांना तो मृत झाला आहे असे वाटू नये या हेतूने ईश्वरी इच्छेनुसारच हे घडत असते. जागृत अवस्थेत व समाधीत मन शांत बनले असता प्राणायाम होतो. प्राण हे मनाचे स्थूल रूप आहे. मरणकाळ येईपर्यंत मन प्राणाला देहात राहू देते आणि देह मृत्युमुखी पडतो तेव्हा मन आपल्याबरोबर प्राणाला घेऊन जाते. म्हणून प्राणायामाचा अभ्यास हे मनोनिग्रहाचे केवळ एक साधन आहे. त्यामुळे मनोनाश होणार नाही. प्राणायामासारखी परमेश्वराचे मूर्तिध्यान, मंत्रजप, उपवास आदी आहार नियंत्रण इत्यादी मन शांत करण्याची केवळ साधने आहेत. परमेश्वराच्या मूर्तिध्यानाने आणि मंत्रजपाने मन एकाग्र बनते. सतत भटकत राहणे हा मनाचा धर्म आहे.
स्वभाव आहे. ज्याप्रमाणे हत्तीला सोंडेत धरण्यासाठी साखळी दिली असता ती तो सतत पकडून ठेवेल, दुसरे काही पकडणार नाही, त्याप्रमाणे नामरूपात गुंतून राहिलेले मन केवळ त्यांचेच ग्रहण करीत राहील. जेव्हा मन असंख्य विचारांच्या रूपाने फाकते तेव्हा प्रत्येक विचार दुबळा बनतो. पण जसजसे विचार लोप पावतात तसतसे मन एकाग्र व समर्थ बनते. अशा मनाला आत्मविचार सोपा वाटेल. सर्व नियमात सात्विक व मित आहाराचा नियम उत्कृष्ट आहे. या नियमाचे पालन केल्यास मनाचा सत्वगुण वाढेल आणि ते आत्मविचारास सहाय्यक ठरेल. विषयांचे शेष संस्कार म्हणजे संकल्प समुद्राच्या लाटांप्रमाणे अनंत दिसतात. त्या सर्वांचा निराश केव्हा होईल? जसजसे आत्मस्वरूपाचे ध्यान अधिकाधिक वरच्या पातळीवर जाईल तसतसे विचार नष्ट होत जातील. अनादी कालापासून चालत आलेल्या विषयांचे शेष संस्कार नष्ट होणे आणि माणसाने शुद्ध स्वरूपात राहणे शक्य आहे का? हे शक्य आहे की नाही अशा संशयाच्या आहारी न जाता माणसाने चिकाटीने आत्मस्वरूपाचे ध्यान करीत जावे. एखादा मनुष्य मोठा पापी असला तरी त्याने अरे रे मी पापी आहे, मी कसा वाचणार म्हणून चिंता करत रडत बसू नये. मी पापी आहे हा विचार त्याने संपूर्णपणे सोडून द्यावा आणि स्वरूपानुसंधानाकडे आत्मसाक्षात्काराकडे दक्षतेने लक्ष द्यावे. म्हणजे त्याला निश्चित यश मिळेल. एक चांगले आणि दुसरे वाईट अशी दोन मने नाहीत. मन एकच आहे. वासनांचे शेष संस्कार दोन प्रकारचे असतात, पवित्र आणि अपवित्र. जेव्हा मन पवित्र संस्कारांनी प्रभावित झालेले असते तेव्हा त्याला चांगले म्हणतात आणि जेव्हा अपवित्र संस्कारांचा पगडा त्याच्यावर बसलेला असतो तेव्हा त्याला वाईट म्हणतात. सांसारिक विषयात आणि दुसऱ्या लोकांच्या व्यवहारात मनाला भटकू देऊ नये. इतर लोक किती का वाईट असेनात, आपण त्यांचा द्वेष करू नये. आसक्ती आणि द्वेष या दोघांचाही त्याग करावा. जे आपण दुसऱ्यांना देतो ते वस्तुतः आपण स्वतःसच देत असतो. या सत्याचा जर उमज पडला तर कोण बरे दुसऱ्यांना देणार नाही? जेव्हा आपला मीपणा उठतो तेव्हा सर्व काही उठते. जेव्हा तो मीपणा शांत होतो तेव्हा सर्व काही शांत होते. जितक्या प्रमाणात आपण नम्रतेने वागू तितक्या प्रमाणात आपलेच हित होईल. मन शांत केले म्हणजे माणूस कोठेही राहिला तरी चालेल. विचारणेचा अभ्यास कुठवर करावा? जोपर्यंत विषयांचे संस्कार मनात आहेत तोपर्यंत मी कोण आहे अशी विचारणा करणे आवश्यक आहे. जसे विचार उठतील तसे ते तिथल्या तिथे त्यांच्या उगमस्थानातच आत्मविचाराने नाहीसे करावे. आत्मज्ञान होईपर्यंत जरी अखंड आत्मानुसंधान करीत राहिले तरी तेवढ्यानेही भागेल. जोवर किल्ल्यात शत्रू आहेत तोवर ते हल्ला करणारच. जसजसे ते बाहेर पडतील तसतसा त्यांचा निपात केला तर किल्ला आपल्या हाती येईल. आत्म्याचे स्वरूप कोणते? वस्तुतः जे आहे ते सर्व आत्माच आहे. शिंपीत जसा रुपयाचा भास होतो तसे आत्मस्वरूपात जग, जीवात्मा आणि ईश्वर यांचे भास होतात. ही त्रयी एकाच वेळी प्रकट होते आणि एकाच वेळी लोप पावते. मी या विचाराचा संपूर्ण अभाव हेच आत्मस्वरूप आहे. त्याला मौन असे म्हणतात. हे आत्मस्वरूप स्वतः जग असते, तेच स्वतः मी असते, तेच स्वतः ईश्वर असते.
सर्व काही शिव आत्मस्वरूप असते. प्रत्येक गोष्ट ईश्वर निर्मित नाही का? इच्छा, निश्चय आणि प्रयत्न यांशिवाय सूर्य उगवतो आणि केवळ त्याच्या अस्तित्वामुळे सूर्यकात मनी आग बाहेर टाकतो, कमळ उमलते, पाण्याचे बाष्प बनते, लोक आपापली विविध कर्तव्य करतात आणि नंतर विश्रांती घेतात. ज्याप्रमाणे लोह चुंबकाच्या अस्तित्वामुळे सुई फिरते, त्याप्रमाणे परमेश्वराच्या केवळ अस्तित्वामुळे सृष्ट्यादी विविध वैश्विक कृत्यांच्या किंवा दैवी पंचकर्मींच्या अधीन होऊन जीव कर्मानुसार आपापली कर्तव्य पार पाडतात आणि शेवटी निवृत्त होतात. परमेश्वराला कसलाच संकल्प नसतो, कसल्याच कर्माने तो लिप्त होत नाही. लौकिक कर्माचा ज्याप्रमाणे सूर्यावर काहीच परिणाम होत नाही आणि इतर 4 महाभूतांचे गुणदोष ज्याप्रमाणे सर्वव्यापक आकाशावर कसलाच परिणाम करीत नाहीत, त्याप्रमाणे हे होते. भक्तात सर्वश्रेष्ठ कोण? जो आत्मस्वरूपाला म्हणजे परमेश्वराला आपले सर्वस्व अर्पण करतो, तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे. परमेश्वराला आपले सर्वस्व अर्पण करणे म्हणजे आत्मस्वरूपाखेरीज दुसऱ्या कुठल्याही विचाराला वाव न देता अखंड आत्मस्थितीत राहणे. परमेश्वरावर जेवढी ओझे आपण टाकू तेवढी तो वाहतो. सर्व वस्तुमात्राला चालना देणारी भगवत शक्ती असताना आपण तिला शरण न जाता काय करावे व कसे करावे, काय करू नये व कसे करू नये असल्या विचारांनी सतत संचित व्हावे. आगगाडी सारे ओझे वाहून नेते हे माहीत असताना आत चढल्यावर गाडीत ते खाली ठेवून स्वस्थ राहण्याऐवजी आपले बोचके आपल्याच डोक्यावर कष्टाने का वाहावे? वैराग्य म्हणजे काय? जसजसे विचार उठतील तसतसे त्यांना समूळ पूर्णपणे उखडून टाकून नाहीसे करणे हे वैराग्य आहे. ज्याप्रमाणे मोतीबुड्या आपल्या कमरेस दगड बांधून समुद्राच्या तळाशी बुडी मारतो आणि तिथले मोती वेचून घेतो, त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने वैराग्य पाठीशी घेऊन स्वतःच खोल बुडी घ्यावी आणि आत्ममोत्याचा लाभ करून घ्यावा. परमेश्वर आणि गुरु यांना जीवाला मोक्ष मिळवून देता येणार नाही का? परमेश्वर आणि गुरु केवळ मोक्षाचा मार्ग दाखवतील, ते आपणहून जीवाला मोक्ष स्थितीपर्यंत घेऊन जाणार नाहीत. वस्तुतः परमेश्वर आणि गुरु भिन्न नाहीत. वाघाच्या जबड्यात सापडलेल्या भक्ष्याला जशी सुटका नाही, तद्वत जे कोणी गुरुच्या करुणामय दृष्टीच्या टप्प्यात आले त्यांची त्यातून सुटका न होता त्यांचे रक्षणच गुरुकडून होईल. तथापि प्रत्येकाने स्वतः प्रयत्नशील राहून परमेश्वराने किंवा गुरुने दाखवलेला मार्ग चोखाळणे आणि मोक्षाची अनुभूती घेणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्याच ज्ञानचक्षुने आपण स्वतःला ओळखू शकू, दुसऱ्याला नाही. स्वतः रामाने मी राम आहे असे स्वतःला ओळखण्यासाठी आरशाची मदत घेणे आवश्यक आहे का? मुमुक्षुने प्रपंच तत्वांचा शोध घेणे आवश्यक आहे का? ज्याला खरकटे अन्न टाकून द्यायचे आहे त्याला ते वेगळे करून ते कशा स्वरूपाचे आहे हे पाहण्याची जशी गरज नसते, तसेच ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे आहे त्याने तसल्या तत्वसंख्येची गणना करणे किंवा त्यांच्या गुणविशेषांचा शोध घेणे यांची आवश्यकता नसते. आत्मस्वरूपाला झाकून टाकणाऱ्या प्रपंच तत्वांचा सर्वस्वी त्याग करावा लागतो. प्रपंच हा स्वप्नवत आहे असे त्याने मानावे. जागृती आणि स्वप्न यात काही फरक नाही का? जागृती दीर्घ असते तर स्वप्न क्षणिक असते.
याहून दुसरा फरक नाही. जागृतीतल्या घटना जागे असेपर्यंत जशा खऱ्या वाटतात, तशाच स्वप्नातल्याही स्वप्न असेपर्यंत खऱ्या वाटतात. स्वप्नात मन हे एक वेगळेच शरीर धारण करते. जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्थात विचार, नामे व रूपे एकाच वेळी प्रकट होतात. मुमुक्षूंना ग्रंथ वाचनाचा काही उपयोग आहे का? सर्व ग्रंथ सांगतात की मुक्ती मिळवण्यासाठी मन निवांत केले पाहिजे. म्हणून मन निवांत करणे हेच त्यांच्या शिकवणीचे सार आहे. एकदा हे समजले की अखंड वाचन करण्याची गरज नाही. मन शांत करण्यासाठी मी कोण आहे असा अंतःशोध माणसाने स्वतःत घ्यायचा असतो. हा शोध ग्रंथात कसा घेता येईल? आपल्या स्वतःच्या ज्ञानदृष्टीने आपण आपणास पाहावे. आपले स्वरूप पंचकोशांच्या आत आहे, ग्रंथ मात्र त्यांच्या बाहेर आहेत. या पंचकोशांना दूर सारून ज्या अर्थी आत्मस्वरूपाचा शोध घ्यायचा असतो, त्या अर्थी ग्रंथात ते शोधणे व्यर्थ आहे. अशी एक वेळ येईल जेव्हा माणसाला सारे ज्ञान विसरावे लागेल. सुख म्हणजे काय? सुख हा आत्मस्वरूपाचा स्वभावच आहे. सुख आणि आत्मस्वरूप ही भिन्न नाहीत. प्रपंचातल्या कुठल्याही विषयात सुख नाही. अज्ञानामुळे आपणास असे वाटते की विषयापासून आपणास सुख मिळते. मन बहिर्मुख झाले की ते दुःखी बनते. खरे पाहिले असता जेव्हा त्याच्या इच्छा पुऱ्या होतात तेव्हा ते आपल्या मूळ स्थानी परतते आणि सुखाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा आस्वाद घेते. त्याचप्रमाणे सुषुप्ती, समाधी, मूर्छा या अवस्थात तसेच इष्टविषय मिळाला असता किंवा अनिष्ट विषय दुरावला असता मन अंतर्मुख होते आणि शुद्ध आत्मानंदाची गोडी चाखते. अशा रीतीने मन कधी आत्मस्वरूपाबाहेर तर कधी परत आत्मस्वरूपात असे अविश्रांत भटकत असते. झाडाखाली असता सावली सुखद असते. बाहेर उघड्या मैदानावर उन्हाचे चटके बसत असतात. उन्हात बाहेर हिंडणाऱ्या माणसाला सावलीत आल्यावर थंड वाटते. सावलीतून उन्हात बाहेर पडणारा आणि पुन्हा सावलीकडे परतणारा मनुष्य मूर्ख आहे. शहाणा माणूस कायमचा सावलीतच राहतो. त्याचप्रमाणे ज्याने सत्वस्वरूप जाणले त्याचे मन म्हणजे सत्वस्वरूप ब्रह्माला सोडित नाही. याउलट अज्ञानी माणसाचे मन प्रपंचात घुटमळते, दुःखी बनते आणि सुखाचा आस्वाद घेण्यासाठी अगदी थोडा वेळ ब्रह्माकडे परत येते. वस्तुतः प्रपंच म्हणजे जग ज्याला म्हणतात तो नुसता विचार आहे. जेव्हा प्रपंच मावळतो म्हणजे विचार लुप्त होतो तेव्हा मन सुखी होते आणि जेव्हा प्रपंच समोर उभा ठाकतो तेव्हा ते दुःखी होते. ज्ञानदृष्टी म्हणजे काय? स्वस्थ राहणे याला ज्ञानदृष्टी म्हणतात. स्वस्थ राहणे म्हणजे मन आत्मस्वरूपात मुरवणे. दूर असलेल्या माणसांच्या विचारांचे अंतर्ज्ञान, त्रिकाल ज्ञान आणि दूरदर्शन म्हणजे ज्ञानदृष्टी नव्हे. निष्कामता म्हणजे इच्छारहित असणे आणि ज्ञान यांचा काय परस्पर संबंध आहे? निष्कामता म्हणजेच ज्ञान. या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकच आहेत. मनाची विषयाकडे असलेली धाव थांबवणे म्हणजेच निष्कामता. कोणत्याही विषयाचे ब्रह्माहून भिन्न भान नसणे म्हणजे ज्ञान. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास आत्मस्वरूपाखेरीज दुसऱ्या कशाचीही इच्छा नसणे म्हणजे वैराग्य किंवा निष्कामता. आत्मस्वरूपाला न सोडणे म्हणजे ज्ञान. विचारणा आणि ध्यान यात काय फरक आहे? मन आत्मस्वरूपात स्थिर करणे म्हणजे विचारणा. मी ब्रह्म आहे
मी सच्चिदानंद आहे, असे चिंतन म्हणजे ध्यान. मोक्ष म्हणजे काय? बद्ध असा मी कोण आहे, असा आपल्या स्वरूपाचा शोध घेणे आणि त्या सत्य स्वरूपाचा साक्षात्कार होणे म्हणजे मोक्ष.